तर आजपासून आपले भाऊ आपल्यासोबत जॉईन झालेत. आपले फॉलोअर्स बोलत काय बोलते भाऊ? काय नाही शिकतोय काय नाही नाही बोल काय म्हणते? शिकवतोय हा. किती घेतात 1000 रुपये 7 दिवसाची. कॉर्पोरेट मध्ये काम करत असताना सगळ्या शिफ्ट चेंज होत असतात. पण आपल्याला जर पुढे जायचं असेल तर शिफ्ट बघून चालत नाही. मग तुम्हाला मी गाडीचा लुक दाखवणार आणि गाडीबद्दल थोडीशी माहिती पण देणार आहे. म्हणजे जर गाडी शिकायची असेल तर काय थोडीफार माहिती जाणून घ्यायला पाहिजे ती ती मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम जय शिवराय. शेवटी परवापासून माझा नंबर लागला. पण जसं रिक्षा अक्षय भाऊने हातात दिली ते बोलत होते म्हणजे 2-3 राऊंड मारले आम्ही. म्हणजे 2-3 राऊंडमध्येच त्यांनी एवढी चांगल्या प्रकारे गाडी शिकवली मला. आणि आजचा दुसरा दिवस त्यांनी एक राऊंड घेतला माझ्यासोबत आणि नंतर मग बोलले की बाबा मी पाठी बसतो, तू चालवून बघ. मला थोडी भीती होती, पण हायवेला गाडी टाकल्यानंतर आणि अक्षय भाऊनी मागून मार्गदर्शन केलं. आणि मंडळी सकाळचे 7 वाजलेत. भाऊ सकाळी 6:30 वाजता आलेत आणि त्यात ते नाईट शिफ्ट पण करतात, कधी डे शिफ्ट पण करून सकाळी 6-6:30ला वेळ काढून आपल्याला रिक्षा शिकवणे म्हणजे ही साधी गोष्ट नाही. तर मंडळी कसा वाटतोय गाडीचा लुक जरा सांगा. भाऊ पण लॉगर आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही. असं मला वाटलं नव्हतं मी 2 दिवसात रिक्षा शिकेल म्हणून. मला असं वाटलं 7 दिवस पण कमी पुरतील. पण अक्षय भाऊनी रिक्षा शिकवलेलं मला असं वाटतं मी 10 दिवसापासून गाडी चालवतोय. हॅलो, जय शिवराय मंडळी. सर्वांचे पुन्हा एकदा मनावून स्वागत आहे मेहनतीच्या आणि आपल्या संघर्षाच्या प्रवासामध्ये. तर आजपासून आपले भाऊ आपल्यासोबत जॉईन झालेत. तर त्यांसोबत व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न करतो. तुमच्या भावाला नक्की सपोर्ट करा. तर आज भाऊंचा आहे दुसरा दिवस. काल मला वेळ नव्हता भेटला कारण आपली सुरू झाली मंडळी नाईट शिफ्ट. कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना सगळ्या शिफ्ट चेंज होत असतात. पण आपल्याला जर पुढे जायचं असेल तर शिफ्ट बघून चालत नाही. तर भाऊंचा दुसरा दिवस आहे. तर भाऊ आपल्याला थोडंसं इंट्रोडक्शन सांगतील. मग तुम्हाला मी गाडीचा लुक दाखवणार आणि गाडीबद्दल थोडीशी माहिती पण देणार आहे. म्हणजे जर गाडी शिकायची असेल तर काय थोडीफार माहिती जाणून घ्यायला पाहिजे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर भाऊ एकदम जबरदस्त गाडी चालवतात कारण ते ऑलरेडी बाईक वगैरे चालवतात. त्यांचा दुसरा दिवस आहे. आज दुसरा दिवस होता तेव्हा मी गाडीच्या मागे बसलो होतो. भाई पुढे बसायची गरज नव्हती. तर भाऊंना मी विचारायचं फक्त, भाऊ कसं काय तुम्हाला आपला रिक्षाचा अनुभव कसा वाटतोय आणि मी जो संघर्ष करतोय किंवा काम करून आपण रिक्षा चालवतोय आणि तुम्हाला रिक्षा शिकायची, रिक्षा घेतल्यानंतर किंवा रिक्षा शिकण्यासाठी काय काय गोष्टी अवघड वाटतात किंवा इझी आहे की नाही असं, आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून कसं इथपर्यंत आलात तो पण जरा अनुभव सांगा माझ्या फॉलोअर्सला. सर्वप्रथम जय शिवराय. मी अक्षय भाऊंना गेल्या महिन्याभरापासून मेसेज करत होतो की दादा मला गाडी शिकायची म्हणून. पण त्यांचा पण बिझी शेड्यूल असल्यामुळे, कारण की प्रत्येकाने ज्यांनी त्याने मला असं वाटतं मेसेज केला असेल की आम्हाला पण शिकायचे. मग शेवटी परवापासून माझा नंबर लागला. तर पहिल्या दिवशी मला खूप भीती वाटली गाडी चालवण्यासाठी. मला म्हणजे याच्या आधी मी कधी रिक्षावर बसलो नव्हतो. पण जसं रिक्षा अक्षय भाऊने हातात दिली ते बोलत होते म्हणजे 2-3 राऊंड मारले आम्ही. म्हणजे 2-3 राऊंडमध्येच त्यांनी एवढी चांगल्या प्रकारे गाडी शिकवली मला. त्यांना कॉन्फिडन्स आला की मला गाडी येते म्हणून. पण ते बोलतो ते मी मागे बसतो म्हणून. मी बोललो अक्षय भाऊ आधी मागे नका बसू, तुम्ही आधी बाजूलाच बसा. हा. त्यानंतर मग पहिला दिवस गेला आणि आजचा दुसरा दिवस त्यांनी एक राऊंड घेतला माझ्यासोबत आणि नंतर मग बोलले की बाबा मी पाठी बसतो, तू चालवून बघ. मला थोडी भीती होती, पण हायवेला गाडी टाकल्यानंतर आणि अक्षय भाऊनी मागून मार्गदर्शन केलं. त्यानंतर गाडी म्हणजे भीती तर निघून गेले आणि गाडी आता काय असं वाटत नाही की अवघड गोष्ट आहे म्हणून चालवणे. आणि मंडळी सकाळचे 7 वाजलेत. भाऊ सकाळी 6:30 वाजता आलेत आणि आपण आता जवळजवळ मला वाटतं मी दोघांना शिकवते गाडी एका दिवसामध्ये. सकाळी 7:30 ते 7 आणि संध्याकाळी 7 ते 7:30. सकाळी 7 ते 7:30 2 बॅच आहेत. कारण भरपूर जणांचे मेसेज आहेत की गाडी शिकायची. तर त्यामुळे हा प्रवास असाच खूप मोठा असणार आहे. तर भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद आणि वेलकम कॉर्पोरेट रिक्षाच्या जर्नीमध्ये. तर आता मी थोडीशी माहिती तुम्हाला गाडीची देणार आहे. थांबा, तुम्हाला काय बोलायचं आहे? हा, तर भाऊ आता काय ते सांगतील, आपल्या सपोर्ट बद्दल काय ते सांगतील. अजून एक गोष्ट आहे की मराठी माणूस त्याच्या कामातून वेळ काढून आणि स्वतः रिक्षा चालवून त्यातून वेळ काढून आपल्यासाठी एक अर्धा 1 तास देऊन, म्हणजे की आपण दुसरे जे मराठी बांधव आहेत की त्यांना पण रिक्षा शिकता यावी त्यासाठी. आणि त्यात ते नाईट शिफ्ट पण करतात, कधी डे शिफ्ट पण करून सकाळी 6-6:30ला वेळ काढून आपल्याला रिक्षा शिकवणे म्हणजे ही साधी गोष्ट नाही. त्यांच्या मनात किंवा एक काहीतरी करण्यासारखं आहे म्हणून ते आपल्यासाठी करतायत. तर ज्यांना कोणाला रिक्षा शिकायची असेल त्यांनी या संधीचा योग्य फायदा घेऊन दादांना कॉन्टॅक्ट करावा. आणि बाहेरच्या ठिकाणी जर तुम्ही गेलात ना, ह्या प्रकारे कोण असं शिकवणार नाही तुम्हाला की बाबा असं म्हणजे एवढ्या कमी पैशामध्ये नाही शिकवणार कोण तुम्हाला. तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा. दादा डोंबिवलीमध्ये अवेलेबल आहेत. धन्यवाद भाऊ.
मंडळी सकाळचे 7:30 वाजलेत आणि नाईट शिफ्ट करून मी भाऊंना गाडी शिकवतोय की खूप जणांना वाटतं की बाई मेसेजचा रिप्लाय करत नाही किंवा कॉल करत नाही. तर ठीक आहे, आपले फॉलोअर्स बोल काय बोलते भाऊ? काय नाही शिकतोय काय नाही नाही बोल काय म्हणते? शिकवतोय हा. किती घेतात 1000 रुपये 7 दिवसाची. 7 हा कम्प्लीट कम्प्लीट म्हणजे 7 दिवसाची. तुम्हाला गाडी चालवते बाईक? मी 4 व्हीलर चालू अरे मग शिकायला झालं, काय टेन्शन नाही. तर 2 मिनिटं भाऊ. तर मंडळी नाईट शिफ्ट करून आपला प्रवास सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपण मेसेजचा रिप्लाय करत नाही किंवा काय करत नाही. तर मंडळी थोडा वेळ तुम्हाला वेट करावीच लागेल, कारण की भरपूर जण लाईनमध्ये आहेत. तर आता मी तुम्हाला थोडीशी गाडीची माहिती देणार आहे. तर मंडळी कसा वाटतोय गाडीचा लुक जरा सांगा. आणि भाऊ आपल्याला तर ट्रायल पण करणार आहेत. तर मंडळी विषय सांगायचा असं झालंय, तर हे बघा असा दिसतो गाडीचा लुक. ठीक आहे भाऊ, ये गाडी बस. असा दिसतोय गाडीचा लुक. आता मी गाडी तुम्हाला चालून दाखवणार आहे आणि आपले भाऊ जरा कॅमेरा मागून फक्त कॅमेरा बसा आता असा पकडा, जेणेकरून आपला क्लच दिसला पाहिजे. 5 मिनिटं पकडा, एक ट्रायल मारूया. भाऊ पण लॉगर आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही. दिसतोय. तर मंडळी भरपूर जण बोलते व्हिडिओ क्लचची टाकता. आता क्लचची व्हिडिओ टाकतोय मी. बघा गाडी चालू केली आहे. हा आहे क्लच आणि इथे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ तुला पाहिजे झूम इन झूम आउट करू शकतो इथून, पण आता गरज नाही, नॉर्मल ठीक आहे. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ गिअर आहे आणि वरती रिवर्स दिलाय. ही नवीन गाडीचा मंडळी रिवर्स इकडे वरती दिलाय. तर चला एक राऊंड मारून तुम्हाला दाखवतो, नंतर भाऊ पण गाडी चालून तुम्हाला दाखवतील. पहिला गिअर टाकला तरी क्लच एक्सिलेटर द्यायची काहीच गरज नाही. बघा क्लच वरच गाडी वरती उचलते. नंतर थोड्या वेळाने एक्सिलेटर द्या आरामात. नंतर परत सेकंड थर्ड फोर्थला काही क्लच टाकला की लगेच सोडायचा. भाऊ बरोबर ना? गिअर कमी करताना पण ब्रेक दाबून गिअर कमी करायचा. सेकंड टर्न मारताना पण सेकंडवरच गाडी टर्न मारायची. हा नवीन असेल त्याने गाडी थांबली की फर्स्ट वर गाडी आली पाहिजे. जसे गिअर टाकतात तसे गिअर उतरवायचे. आता इथे थांबवायचे मला, ब्रेक दाबला, सेकंड लगेच न्यूट्रल. रनिंग मध्ये गाडी न्यूट्रल करायची, टेन्शन नाही. ठीक आहे. तर आपल्याला आता भाऊ दाखवतील चालू गाडी. भाऊंना 2 दिवसामध्ये काय शिकवले ते बघूया आता. तर मंडळी असा मेहनतीचा माझा प्रवास आहे. तर बघूया आता. भाऊ बसा, त्याला गाडीवर बसा, ट्रायल मारतील, बघूया आता. जाऊ दे, टर्न मारून या. भाऊचा दुसरा दिवस आहे मंडळी. जाऊ दे, टर्न मारून ये. तर भाऊ काय वाटतंय, अजून काय सांगायचं तुम्हाला? असं मला वाटलं नव्हतं मी 2 दिवसात रिक्षा शिकेल म्हणून. मला असं वाटलं 7 दिवस पण कमी पुरतील. पण अक्षय भाऊनी रिक्षा शिकवलेलं, मला असं वाटतं मी 10 दिवसापासून गाडी चालवतोय. तर मंडळी तुम्हाला जर गाडी शिकायची असेल तर लवकरात लवकर स्लॉट बुक करा. आताचे अजून मला वाटतं 3 वीकचे अजून स्लॉट्स बुक्स आहेत. आणि गाडीचा लुक कसा वाटतोय मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण हे नवीन व्हील कॅप लावलेत, बघू शकता तुम्ही. हे व्हील कॅप नवीन आहेत. सध्या माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही थोडासा. तर चला हा व्हिडिओ मी इथे एंड करतो. भाऊ तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही धन्यवाद. तुम्ही जे काम करताय ते खूप चांगलं काम करताय दादा. मराठी माणसाला प्रत्येक, आपण आपला कोकणी माणूस असतो, तो गावावरून येतो, त्यांना कुठे काही भेटत नाही का. गाववाले आपले सांगत असतात मुंबईला हे कामाला लावतो, पण काय कामाला कोण लावत नाही, आपल्यालाच मेहनत करायची मंडळी. त्यामुळे मला वाटतं अजून एक गोष्ट सांगतो. आजपर्यंत मी रिक्षाबद्दल विचारलं ना बाहेरच्या ना, म्हणजे युपी वाल्यांना, जे बाहेरचे माणसं आहेत ते एकच युपी वाले जे रिक्षा चालवतात त्यांच्याकडे लायसन पण नाही, मी लिहून देतो तुम्हाला, फक्त ते वर्दी घालून गाडी चालवतात. नाही एक ही गोष्ट सांगायची मराठी माणसाला
की आपण जर बाहेर फिरता फिरता युपी वाल्यांना विचारलं ना की रिक्षा घेऊ का, रिक्षात धंदा आहे का, तर युपी वाला 100% बोलणार की धंदा नाही. तेच गोष्ट जर मराठी माणसाला विचारली कोणत्याही रिक्षावाल्याला की रिक्षा घेऊ का भाऊ, धंदा आहे का, तो 101% बोलणार की तू मित्र बिंदास रिक्षा घे. आणि मेहनत पण आहे त्याच्यामध्ये मंडळी. बाहेरचे लोक येऊन फक्त 12-12-13 तास गाडी चालवत असतात मंडळी. आपण पण चालवली पाहिजे. मेहनत केल्याशिवाय कुठलीही गोष्ट असू द्या, मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही आहे आपल्याला. तर चला जाऊया आता. आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो मंडळी. पुन्हा भेटूया उद्या. तुम्हाला जर माझा प्रवास आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. चला बाय.